शेवटी लढला होता माझा राजा. पण सांगू माझ्या राजाला एवढा हाल हाल करून मारण्यात आलं ना रे, एवढं हाल हाल करून मारण्यात आलं ना की माझ्या राजाचं शेवटी एक एक अवयव रस्त्याने टाकण्यात आलं, कुत्र्यांना गिधाडांना खाण्यात घालण्यात आलं. आणि शेवटी ना शेवटी या हिंदूंचा राजा, त्या हिंदूंचा राजाला शेवटी जाळायला सुद्धा सापडला नव्हतं, जाळायला सुद्धा सापडलं नव्हतं. अरे अरे जगावं कोणासारखं, जगावं माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखं, आणि मरावं कोणासारखं तर माझ्या धर्मवीर संभाजी राजांसारखं मरावं. अरे काय लढलाय माझा राजा या धर्मासाठी, या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू टिकवण्यासाठी माझा छत्रपती धर्मवीर संभाजी राजा गेला. माझ्या राजाला जावं लागलं, ह्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू टिकवण्याकरता माझ्या राजाला जावं लागलं. राजांचं बलिदान तुमच्या समोर मांडेल. 15 मिनिटामध्ये धावता प्रसंग तुमच्या समोर सांगणार आहे. सर्वांनी तहाड बसायचे, प्रत्येकाचं लक्ष माझ्याकडे पाहिजे. संगमेश्वरावरती छत्रपती धर्मवीर संभाजीराजे त्या संगमेश्वराच्या शिवपिंडीवरती माझ्या राजानं अभिषेक घातला आणि त्या ठिकाणी एका वाड्यामध्ये जाऊन प्रौढले गेले. खरं सांगू का हिंदूंनो, अरे रात्रीचं जेवण माझं राजा शेवटचं जेवण जेवले बाबांनो. जेवण जेवले आणि त्या वाड्यामध्ये जाऊन प्रौढले गेले. रात्रीच्या 1 ते 2 वाजताच्या सुमारास औरंगाच्या सुलतानाच्या फौजा आल्या. वाड्याला घेरा घातला गेला, समजलं गेले दगा झालाय, फटका झालाय. संताजे होते, धनाजे होते, सोबत असणारे कवी कलाशे होते. मावळ्यांना समजले दगा झालाय, फटका झालाय. काही मावळे कवी कलशांपाशी आले आणि कवींना सांगू लागले, कवी जा, कवी जा, राजांना उठवा, कवी निघावं लागेल. कवी औरंगाच्या सुलतानाच्या फौजाने घेरा घातलाय. कवी कवी आज जर नाही निघालो ना कवी, तर उद्या आपला राजा दिसेल की नाही माहिती नाही. कवी जा, कवी जा, राजांना उठवा, कवी जा. रात्रीच्या 2च्या सुमारास कवी कलश राजांपाशी गेले. राजांना उठवण्याचा प्रयत्न करू लागले, राजांचे पाय चेपून देऊ लागले. राजांना उठवण्याचा प्रयत्न करतायत, राजांना जाग आली. राजा उठून बसले आणि राजा कवी कलशांना म्हणते, कवी वेडे झालात का? ओ कवी, अहो आम्ही हत्तीच्या अंबारीमध्ये फिरणारी माणसं कवी, राजा आम्ही. कवी अहो घोड्यावरती फिरणारे राजा आम्ही, आमचं कशानं पाय दुखतायत. कवी कवी कशानं पाय दुखतायत आमचं? राज चला ना निघावं म्हणतोय. ए कवी, अरे वेडा झालास का बाबा एवढ्या रात्रीच्या बघताल? 2 वाजलेत कवी, अरे वेडा झालास का रे बाबा? ए कवी, अरे सकाळच्या वक्ताला निघूया बाबा. नाही ना राज, मान्य करा ना राज, निघावं लागतं म्हणतोय ना राज. चला ना राजा, चला ना. ए कवी, का रे बाबा कधी तू माझ्यापाशी असं येत नाही? एवढ्या रात्रीच्या वक्ताला माझ्यापाशी आला, माझे पाय चेपून देण्याचा प्रयत्न करतोय, मला उठवण्याचा प्रयत्न करतोय, मला चला म्हणतोय. कवी याच्या पाठीमागचं कारण काय 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 समजावं का आम्ही? तेवढ्यात कवी कलशांच्या तोंडातून शब्द फुटला गेला, राज अडकलं गेलो. राज सुलतानाच्या फौजांनी, औरंगाच्या फौजांनी घेरा घातलाय. राजा अडकलं गेलोय. ए कवी, अरे अडकलं गेलोय. अरे वेडा झालास का बाबा? अरे संभाजी राजा म्हणतात कवी. अरे आदिलशाही, निजामशाही
पडण्याची याला शंभू राजा म्हणतात. नाही ना राजा, चला ना राजा, मान्य करा ना. सांगा 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 कवी, कोण आहे तो हेर, कोण आहे तो बदमाश? आपली 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 चाकरी करताना तिकडं गुलामी करायला गेला. सांगा मला त्याचं नाव. समजलं पाहिजे, कळालं पाहिजे मला त्याचं नाव, कळालं पाहिजे मला त्याचं नाव. राजा जाऊ द्या ना, काय करायचं तुम्हाला? ऐकल्याच्या नंतर तुमच्या कानाला त्रास होईल. राजा नका ऐकू, राजा नका ऐकू. नाही कवी, कळायला पाहिजे कोण आहे तो बदमाश. त्या बदमाशाचं नाव कळायला पाहिजे कवी आम्हाला. राजा जाऊ दे ना, नका तुमच्या कानाला ऐकू. राजा नका ऐकू, तुमच्या कानाला जाऊ दे ना. ए कवी, अरे कळायला पाहिजे आम्हाला त्याचं नाव, कोण आहे तो बदमाश. तेवढ्यात कवी कलशाच्या तोंडातून शब्द फुटला गेला. राजा तुमचा सक्का मेहुणा गणोजी शिर्के. ए कवी, अरे वेडा आहेस का बाबा? नाही नाही नाही, दुसरं नाव सांगा कवी. अरे गणोजी नाही करणार कवी असं, माझ्या बायकोचा सख्खा भाव येतो. हे कवी, अरे माझा सख्खा मेहुणा आहे रे गणोजी. नाही 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 नाही, गणोजी नाही करणार असं, नाही करणार गणोजी. राज मान्य करा ना राज. गणोजी दगाबाज निघाला राजा, दगाबाज निघालाय. इथं बसलेल्या प्रत्येक हिंदूला माझं सांगणे, अरे ज्या वेळेस माझ्या राजाला कळलं आपण अडकलो गेलो, आपण मरणाच्या दारात आहे, आपण उद्या मरणार आहे, हे माझ्या राजाला माहिती होतं शरद भाऊ. पण खरं सांगू, माझ्या राजाला या गोष्टीची भीती नव्हती, मला माझ्या राजाला या गोष्टी चिंता नव्हती. ऐका ना, परंतु ज्या वेळेस माझ्या राजाला कळालं ना रे, आपल्यातल्यातनीच आपल्याला कोणीतरी आपल्याशी घात केलाय. खरं सांगू, वाघा सारखा माझा राजा खाली बसला. त्या आई जगदंबेला बोलतो झाला, हे आई जगदंबे, काय पाप केलं ग माया मी. अगं या स्वराज्यासाठी लढलो ग माय, त्या आया बहिणींच्या कपडावरचं कुंकू टिकून राहो म्हणून लढलो ग माय. अगं या स्वराज्यासाठी गेला आमचा बा, या स्वराज्यासाठी लढली आमची आजी. शहाजी राजे रडले या स्वराज्यासाठी माय. काय ग काय 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 पाप केलं होतं आम्ही. माझा शंभूराजा गुडघे टिकून खाली बसला, धाय मोकळून रडू लागला. तेवढ्यात कवी कलशांनी कसं बस शंभूराजांना सावरलं, शंभूराजांना घोड्यावरती बसवलं. संताजी होते, धनाजी होते. संताजी धनाजीचा घोडा पुढे निघाला, मध्यंतरी शंभूराजांचा घोडा निघाला आणि पाठीमागं कवी कलशांचा घोडा निघाला. तेवढ्यात औरंगजेबाच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातला. एक 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 बाण आले, परचे आले. संताजी धनाजी निघाले, सांगितलं जा रे बाबांनो, काळजी करू नका, यांचा काटोबा करून येतो, निरोप द्या. संताजी धनाजी निघाले, तेवढ्यात एक एक बाण आला आणि तो बाण कवी कलशांच्या ज्वारी बसला, माठीमध्ये लागला. तसं कवी कलश घोड्यावरून उलटून खाली पडला. रक्ताच्या चिळकण्या उडल्या, रक्ताच्या कल्लोळानं माझा कवी कलश मागला. रक्ताचा कल्लोळ झाला. राजांनी पाठीमागं वळून पाहिलं, कवी कलश घोड्यावरून खाली कोसळले. तर राजा गेलं, कवी कलशांना मांडीवरती घेतलं. राजा म्हणतायत, कवी चला, निघावं लागतंय ना कवी. राज तुम्ही जा राज, आज लाखो मेले तरी चालतील राज, परंतु लाखोचा पोशिंदा जाता कामा नाही राज. ए कवी, अरे हे माझ्या बाण मला कधी शिकवलं नाही कवी, हे माझ्या आऊस साहेबांनी मला शिकवलं नाही कवी, माझ्या शहाजी राजांनी शिकवलं नाही कवी. ए कवी, जगलो ना तर सोबत जगून, मरलो ना तर सोबत मरू. आज इथं प्रत्येक हिंदू मुलांना मला सांगणं, तरुण मुलांना सांगणं, दादांनो मैत्री असावी तर कोणासारखी, तर कवी कलशांसारखी, माझ्या शंभूराजांसारखी. शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या शंभूराजांची साथ सोडली नाही माझ्या कवी कलशांनी, शेवटच्या क्षणापर्यंत. तेवढ्यात औरंगजेबाच्या सुलतानाच्या फौजा आल्या, घेरा घातला. एक एक बाण आले, तलवार आल्या, परची आल्या, सब तलवारीचे वार झाले. आणि तो शेवटी ना साकदंड आला. खरं सांगू सरपंच, त्या साकदंडाला ना टोचणाऱ्या बोचणाऱ्या धार तलवारीच्या पाती होत्या दादा. आणि जसा तो साकदंड माझ्या राजांच्या अंगावरती टाकला ना,
तसा तो साकदंड ओरबटत खरचटत माझ्या राजांच्या अंगावरून खाली आला आणि त्या साकदंडाच्या तलवारीच्या पाती चरकण माझ्या राजाच्या अंगामध्ये घुसायच्या. आई जगदंबा आवाज व्हायचा. अरे तो साकदंड जसा आवडला तसा त्या साकदंडाच्या टोचणाऱ्या पाती तलवारीच्या धारदार पाती राजांच्या अंगामध्ये घुसायच्या. चर्र आवाज यायचा. जगदंबा आवाज व्हायचा. आणि या 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 हिंदूंचा राजा मात्र शांत व्हायचा. अडकला गेला हिंदूंचा राजा. अरे माझ्या राजाला ना उंटाच्या पायाला बांधण्यात आलं. उंटाच्या पायाला बांधण्यात आलं. कोणीतरी यायचं मावशी. राजांच्या अंगावरती माती टाकायचं कोणीतरी यायचं. खकारा टाकायचं कोणीतरी यायचं. वाळू टाकायचं कोणीतरी यायचं. त्या उंटाची अशी शेपूट फिरगाळायचं. उंटाची शेपूट फिरगाळल्या बरोबर उंट थया थया नाचायचा. उंट थया थया नाचल्याबरोबर त्या तलवारच्या टोचणाऱ्या तलवारीच्या पाती चरकणा राजांच्या अंगामध्ये घुसायच्या. राजांचा एकच आवाज व्हायचा. जगदंब आई जगदंब. अरे वरात काढण्यात आली माझ्या राजाची वरात. बघा रे बघा हिंदूंच्या राजाची वरात निघाली. अरे कोणी कोणाच्या घरावरती उभं राहून पाहत होतं. कोणी कोणाच्या दारामध्ये उभं राहून पाहत होतं. अरे बघा रे बघा हिंदूंच्या राजाची वरात बघा. अडकला गेला रे हिंदूंचा राजा अडकला गेला. आणि माझ्या राजाला ना त्या औरंग्याच्या महालामध्ये नेण्यात आलं. बसलेले जसं त्या औरंग्यानं राजाला पाहिलं ना तसं त्या औरंग्यानं असे दोन्ही हात फिरवले आणि औरंग्या बोलता झाला. वा पर्वतीगार वा आखिर आही गया शंभू मेरे सिकंज में आही गया. बोल 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 शंभू इस्लाम मंजूर है होतोस का मुसलमान. बोल शंभू इस्लाम मंजूर है होतोस का मुसलमान. है तुझा धर्म ना तुला प्यारा असेल पण माझा धर्म ना माझी आस्था आहे. माझा धर्म ना माझा प्राण आहे. माझा धर्म ना माझी भक्ती आहे. एक वेळ प्राण सोडेल पण धर्म सोडणार नाही ना. त्याला धर्मवीर संभाजीराजा म्हणतात. त्याला धर्मवीर संभाजीराजा म्हणतात. औरंग्याला राग आला. औरंग्यानं सांगितलं एक काट डालो रे उसकी जुबान बहुती ही चरचर करती. जीभ काटण्याचे संदेश आला. 4 हापसे पुढे आले बाबा. राजांचं तोंड उघडायचं होतं. राजांचं जबडं उघडायचं होतं. परंतु अरे माझ्या राजाचं तोंड उघडलं जात नव्हतं. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात मराठ्याची. ज्यानं सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजावे सिंहाचे असा माझा शंभूराजा होता. माझ्या राजाचं तोंड उघडलं जात नव्हतं. 2 हापसे पुढे आले. एकानं राजांच्या जटाला केसाला धरलं असं खाली वाकवलं. दुसरा आला हातोडा घेतला तसा मस्तकावरती सप वार झाला. जगदंबा आवाज आला आणि ती सांडशी तोंडामध्ये गेल्या सांडशीनं जीप तोंडामध्ये सांडशीमध्ये जीप पकडली आणि अशी एक वीज जीप बाहेर वळली. खरं सांगू त्या जिभेकडे माझा शंभूराजा पाहायचा आणि माझा शंभूराजा त्या जिभेकडे पाहून माझा शंभूराजा बोलते झाली. अरे हा तर जिभेने लिहिलाय रे भूतभूषण ग्रंथ. आज माझी जिभही मला सोडून निघून चालली. पुन्हा औरंगे आला. औरंग्याने विचारलं क्यों शंभू इस्लाम मंजूर है होतोस का मुसलमान. राजांच्या डोळ्यामध्ये एवढी ताकद होती. राजाने डोळ्याने खुणून सांगितलं कदापि शक्य सहज शक्य नाही. औरंग्याला राग आलाय. का डालो रे उसकी जुबान. एक चमचमती तलवार आली. सप वार झाला आणि तलवारी बरोबर जिभ ही उडून पडली. आणि या हिंदूंचा राजा मात्र मुका झाला. रक्ताचे पाट वाहू लागले. ऐका ना रक्ताचे पाट वाहू लागले. रोज यावं. दुसऱ्या दिवसाला पुन्हा विचारलं क्यों शंभू इस्लाम मंजूर है. कदापि शक्य नाही. चमचमत्या लाल बुंद सळ्या घेतल्या. लाल बुंद सळ्या झालेल्या माझ्या राजांच्या डोळ्यासमोर आल्या. राजा त्या सळ्यांकडे पाहतात आणि राजा म्हणतात की अरे
याच डोळ्याने पाहिलं हे हिंदवी स्वराज्य. अरे याच डोळ्याने पाहिलं माझ्या आऊसाहेबांना. अरे याच डोळ्याने पाहिलं माझ्या शहाजीराजांना. अरे याच डोळ्याने पाहिलं रे माझ्या बाला. आज माझे मला डोळेही सोडून निघून चालले. लाल बुंद झालेल्या सगळ्या राजांच्या डोळ्यासमोर आल्या आणि पुन्हा औरंग्यानं विचारलं की शंभू इस्लाम मंजूर आहे. माझ्या राजांचे लाल बुंद डोळे झाले. राजांनी डोळ्यानं खुलून सांगितलं ए कदापि सहज शक्य नाही. ए निकालला रे उसकी आंखें. लाल बुंद झालेल्या सळ्या माझ्या राजांच्या डोळ्यामध्ये गुपसल्या. सर्व झाला आणि या हिंदूंचा राजाना मात्र अंधार झाला. रोज यायचं बाबा. एक दिवस असं चिमट्यामध्ये नख धरायची, नख उपसायची. तलवारीने असं एक 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 आळू सोलायचं. ज्या पद्धतीने आपण कोंबडा सोलतो ना त्या पद्धतीने माझ्या राजाचं एक एक आवळू सोलण्यात आलं. त्या झालेल्या जखमांवरती मिठाचं पाणी ओतायचं, मीठ चोळायचं. अरे आपल्याला थोडंसं भाजलं, आपल्याला थोडंसं कापलं तर अनंत वेदना होतात. जखमा करायच्या, तलवारीच्या वार करायच्या तर तलवारीच्या वारांवरती मीठ चोळायचं. झालेल्या जखमांवरती मिठाचं पाणी ओतायचं. राजा बोलूही शकत नव्हतं. राजा जगदंबही म्हणू शकत नव्हतं. अरे रोज यायचं असा पकडीमध्ये कान धरायचा, कान पिरगायचा की कान उपसायचा. एक दिवस यायचं की हात छाटायचे, कुत्र्यांना गिधडांना खाण्यात घालण्यात यायचे. माझ्या राजाचं एक एक अवयव तोडण्यात आलं, एक एक अवयव काढण्यात आलं. अरे एक एक अवयव माझ्या राजाचं काढण्यात आलं आणि तो शेवटचा दिवस उगवला तो म्हणजे मृत्युंजय अमावस्याचा. खरं सांगू का हिंदूंनी, अरे त्या मृत्युंजय अमावस्येच्या दिवशी 39वा दिवस उगवला आणि त्या मृत्युंजय अमावस्येच्या दिवशी ना माझ्या राजाचं एक एक अवयव असं रस्त्याने टाकण्यात आलं. कुत्र्यांना गिधडांना खाण्यात घालण्यात आलं. बाबा खरं सांगू, अरे माझा राजा बसलेले या हिंदू धर्मासाठी राजा लढला होता. माझा या बहिणींच्या कपाळाचं कुंकू टिकवण्यासाठी लढला होता माझा राजा. पण सांगू माझ्या राजाला एवढा हाल करून मारण्यात आलं ना रे, एवढं हाल करून मारण्यात आलं ना की माझ्या राजाचा शेवटी एक एक अवयव रस्त्याने टाकण्यात आलं, कुत्र्यांना गिधडांना खाण्यात घालण्यात आलं. आणि शेवटी ना शेवटी या हिंदूंचा राजाला शेवटी जाळायला सुद्धा सापडलं नव्हतं. अरे तिथल्या काही माणसांनी ना माझ्या राजाचं एक 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 अवयव गोळा केलं, त्याला सुई दोरडं शिवलं. अरे या हिंदू धर्मासाठी गेला रे माझा राजा. अरे रक्ताच्या पाट त्या इंद्रायणीमध्ये वाहिले. कधीही जाऊन पहा त्या वडू तीरावरती, त्या तुळापूरला त्या इंद्रायणीच्या तीरावरती माझ्या राजाचं रक्त त्या इंद्रायणीमध्ये वाहिलं ना. खरं सांगू त्या इंद्रायणीला माझ्या राजाचा त्याग कळाला भाऊ. इंद्रायणीला त्याग कळाला. अरे धप धप वाहणारी तेव्हाची ती इंद्रायणी ज्या वेळेस माझ्या राजाचे पाठ त्या इंद्रायणीमध्ये वाहिले ना, आज कधी तुम्ही जाऊन पहा धप धप वाहणारी इंद्रायणी आज त्या ठिकाणी स्तब्ध होते. त्या इंद्रायणीच्या पाण्याचा एवढीच आवाज सुद्धा येत नाही का, तर त्या इंद्रायणीला माझा त्याग कळाला. माझं म्हणणं आहे त्या देवाला, का रे देवा आज तुला माझ्या संतांचा त्याग कळाला. असं म्हणतात जगद्गुरु तुकोबरांना गरुड नेण्याकरता आलं होतं. माझ्या आदिशक्ती मुक्ताबाई विजेच्या कडकड्यामध्ये आकाशामध्ये लुप्त झाल्या. सांगा ना तुम्ही मला, संतांचा त्याग माझ्या देवाला कळाला. अरे माझ्या राजाने 39 रात्र घालवल्या, एक एक अवयव काढण्यात आलं, अनेक प्रकारचे अनेक असंख्य त्रास झालं. पण माझ्या राजाची दया मात्र देवाला सुद्धा नाही आली. देवाला सुद्धा नाही आली. का रे लढला होता ना रे राजा या हिंदूंसाठी, लढला होता ना रे राजा या आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू टिकवण्यासाठी. आज इथं बसलेला प्रत्येक हिंदू मुलाला माझं सांगणे धन्नो, आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, आपल्या धर्माचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. आज इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला प्रत्येक लेकीला माझं सांगणे ताईंनो, अगं आपल्या धर्माचा अभिमान बाळगा ग
लेकींनो आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगा ग बाळांनो. कारण सांगू का ग, ज्या दिवशी तुम्ही आमचा धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करताना ग ताईंनो, त्या दिवशी तुमची तुकडे तुकडे करून आम्हाला कोणत्या पेटीमध्ये सापडतील, कोणत्या कपाटात सापडतील, कोणत्या फ्रीजमध्ये सापडतील ना, ते आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. अरे आजपर्यंत लव्ज येत असे घटना घडतात. ताई सांगा तुम्ही मला, आजपर्यंत तुम्ही असं लव जिहाद पाहिलं? शरद भाऊ पाहिलं का तुम्ही आजपर्यंत असं लव जिहाद की हिंदूंचा मुलगा आहे, त्या धर्माची मुलगी आहे, लव जिहाद झाली? पाहिलं का ताई लव जिहाद? असं नाही होणार, असं लव जिहाद नाही होणार. का खरं सांगू, त्यांच्या धर्मातल्या मुलींना, त्यांच्या धर्मातल्या लेकींना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे, त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे. मात्र आपल्या आईवडिलांनी आपल्या लेकींना संस्कार देणंच होत. आज अन्य अत्याचार होत आहेत ना, हे लव जिहाद असे प्रकरण घडतात ना, ह्यांना फक्त हिंदूंच्या मुली बळी जातात. कुठल्या धर्मातल्या मुली पाहिल्या का तुम्ही? नाही घडणार कुठल्या धर्मामध्ये असं. अरे त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. खरं सांगू दादा, त्यांच्या धर्मातल्या मुली गुरखा घातल्याशिवाय सुद्धा बाहेर पडत नाही. एवढ्या सुंदर आणि देखण्या लेकी असतात ना त्यांच्या, परंतु गुरखा घातल्याशिवाय ते लेकी बाहेर पडत नाही. का तर त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आणि स्वाभिमान आहे. अरे त्यांच्या धर्मातली लेकरं टोपी घातल्याशिवाय बाहेर पडत नाही. आणि आपल्या धर्मातली लेकरं ज्या राजानं या कपाळावरच्या टिळ्यासाठी बलिदान दिलं ना, तो टिळा सुद्धा आपल्या धर्मातली लेकरं आपल्या कपाळावरती लावत नाहीत, आपल्या कपाळावरती लावत नाहीत. काल परवा शरद भाऊ आमच्या इकडे वॉशिंग सेंटरला माझी गाडी वॉशिंग करण्याकरता गेले होते. खरं सांगू का बाबा, त्या ठिकाणी त्या धर्माचं लेकरू माझी गाडी वॉशिंग करत होतं. त्यांची वेळ असते नमाज पडण्याची 1 ते 1:30 ते 2 वाजताची. त्या लेकराने दादा त्या ठिकाणी माझी गाडी सोडली, नमाज पडण्याकरता गेलं. मला सांगायचं काय, त्यांच्या धर्मातल्या मुलांना त्यांचा अभिमान आहे, त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे. आपल्या धर्मातल्या मुलांना नाही कळते. अरे त्यांच्या धर्मातली उंडली लेकरं सुद्धा जन्माला आल्यापासून त्यांना त्यांच्या धर्माचे संस्कार दिले जातात. उंडली लेकरं सुद्धा, उंडल्या लेकी सुद्धा गुरखा घालतात आणि नमाज पडण्याकरता जातात. मला असं वाटतं आपल्या लेकरांनी लय नाही, परंतु रोज हनुमान चालीसा वाचली पाहिजे, रोज छावा ग्रंथ समोर घेतला पाहिजे. आणि हे ज्या वेळेस घेतील ना, खरं सांगू आपला हिंदू धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही आणि लव जिहाद असे प्रकरण होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. कारण खरं सांगू का, शेवटच्या क्षणाला तो औरंग्यासुद्धा राजांच्या समोर झुकला बाबा. आणि तो औरंग्यासुद्धा बोलता झाला, ए खुदा, अरे संबक किस मिट्टी का बना है, हार मानने को तैयार नहीं, काश ऐसा शेर मुझे मिल जाता. कोणी म्हणावं तर औरंग्यानं म्हणावं, औरंग्यानं माझ्या शंभूराजाचं गुण गावं. ऐका, आजकाल त्या मध्यंतरी एक पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला, बरोबर ना दादा, बरोबर ना? आणि त्याचा झुकेगा नाही साला डायलॉग ऐकल्यानंतर या लेकरांना बरं वाटायला लागलं दादा. खरं सांगू का, तो पुष्पा या लेकरांचा आदर्श की नाही मला माहिती नाही, परंतु ऐका, अरे वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातलं एक बुबुळ काढून या मातीला रक्ताचा अभिषेक घातला आणि त्या औरंग्यासमोर उभारून झुकेगा नाही साला म्हणून त्या औरंग्याला स्वतःची अवकात दाखवली ना, तर सर्जा संभाजीराजा तुमचा आमचा आदर्श असला पाहिजे. तर सर्जा संभाजीराजा तुमचा आमचा आदर्श असला पाहिजे. झळले कीर्तन रूपी सेवा माऊलींच्या प्रणवचने समर्पित करेल. तसेच